तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की कशा प्रकारे 10वी-12वी बोर्डाच्या परीक्षा जवळ आलेल्या आहेत। यामध्ये आता बोर्डाचे वेगवेगळे निर्णय येत आहेत। यामध्ये सुद्धा एक सर्वात मोठा निर्णय आलेला आहे। परीक्षा केंद्रावर जर गैरप्रकार घडला तर गुन्हा दाखल होणार आहे। नेमकं काय बातमी आहे याची माहिती पाहणार आहोत आपण समोर। आता विद्यार्थी मित्रांनो, आपण 10वी-12वीची बोर्ड परीक्षांची माहिती बघणार आहोत। 10वी-12वी बोर्डाच्या परीक्षा जवळ आलेल्या आहेत। यामध्ये आता विद्यार्थी पालकांच्या चिंता होणाऱ्या आणखीन एक बातमी समोर येत आहे। बोर्डाने यावर्षी असे काही निर्णय घेतलेले आहेत, त्यामुळे नक्कीच या निर्णयामुळे आता विद्यार्थ्यांची चिंता वाढलेली आहे। बोर्डाने आताच एक मोठा निर्णय घेतलेला आहे। जर परीक्षा केंद्रावर काही गैरप्रकार घडताना दिसला, म्हणजे प्रकार घडल्यास विद्यार्थी त्याचप्रमाणे तिथे असणारे शिक्षकांच्यावर गुन्हा दाखल होणार का? नेमकं काय बातमी आहे ते आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून आता समोर जाणून घेणार आहोत। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा 12वी 11 फेब्रुवारी ते 18 मार्च व माध्यमिक परीक्षा 10वी 21 फेब्रुवारी ते 17 मार्च कालावधीत आयोजित करण्यात आली आहे। कोणत्याही परीक्षा केंद्रावर गैरप्रकार घडल्यास गैरप्रकारांना उद्योग करणारे, मदत करणारे व प्रत्यक्ष गैरमार्ग करणाऱ्यांवर दाखलपात्र व अजामीपात्र गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा राज्य मंडळाच्या सचिव डॉक्टर माधुरी सावरकर यांनी दिलेला आहे। शिक्षण विभागाची महत्त्वाची बैठक। मुख्यमंत्री यांच्या 100 दिवसांच्या कृती आराखडा कार्यक्रमाअंतर्गत शिक्षण मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली 12वी व 10वीच्या परीक्षा कॉपीमुक्त, भयमुक्त व निकोप वातावरणामध्ये सुरळीत पार पाडाव्यात यासाठी महाराष्ट्र शासन व मंडळ प्रयत्नशील आहे। या संदर्भात मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली व शालेय शिक्षण व क्रीडा विभाग प्रधान सचिव आणि शिक्षण आयुक्तांच्या उपस्थितीत राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, सर्व पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांची दूरचित्र प्रणालीद्वारे बैठक घेण्यात आलेली आहे। या दूरचित्र प्रणालीमध्ये मुख्य सचिव यांनी यावर्षी होणाऱ्या 12वी व 10वी परीक्षांच्या धर्तीवर कॉपी प्रकरणास पूर्ण प्रतिबंध करण्यासाठी राज्यभर कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्याचे आवाहन केलेले आहे। त्या अनुषंगाने पुढील प्रमाणे कार्यवाही करण्यात येणार आहे। बघा, आता राज्यातील संवेदनशील परीक्षा केंद्र परिसरामध्ये जिल्हा प्रशासनामार्फत ड्रोन कॅमेराद्वारे परीक्षा केंद्राची निगराणी करण्यात येणार आहे। म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमची 10वी आणि 12वीची परीक्षा जेव्हा सुरू असेल तेव्हा ड्रोन कॅमेराने तुमची म्हणजे चेकिंग करण्यात येणार आहे। ड्रोन कॅमेऱ्याद्वारे म्हणजे निगराणी ठेवण्यात येणार आहे। परीक्षा सुरू होण्या अगोदर 1 दिवस आधी परीक्षा केंद्रावर आवश्यक भौतिक सुविधा सुव्यवस्थित आहेत का याची जिल्हा प्रशासनाकडून खात्री केली जाईल। परीक्षा केंद्राच्या बाहेर जिल्हा प्रशासनामार्फत व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येईल। जिल्ह्यातील सर्व विभागाचे शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी सर्व परीक्षा केंद्रावर भरारी पटके व बैठी पटके उपलब्ध होतील याचे नियोजन करण्यात येणार आहे। जिल्हा प्रशासनाकडून परीक्षा केंद्रावर नियुक्त केलेल्या केंद्र संचालक, पर्यवेक्षक व परीक्षेशी संबंधित घटकांची फेसियल रिकग्नायझेशन यंत्राद्वारे तपासणी करण्यात येईल। तसेच विभागीय मंडळामार्फत परीक्षेशी संबंधित सर्व घटकांना अधिकृत ओळखपत्र देण्यात येईल। परीक्षा दरम्यान 144 कलम लागू। परीक्षा केंद्रापासून 500 मीटर परिसरात झेरॉक्स सेंटर परीक्षा कालावधीत बंद ठेवण्यात येणार आहेत। तसेच संबंधित परीक्षा केंद्राच्या परिसरात 144 कलम लागू करण्यात येईल। महाराष्ट्र गैरव्यवहार प्रतिबंध कायदा 1882 कायद्याची अंमलबजावणी व कोणत्याही परीक्षा केंद्रावर गैरप्रकार घडल्यास गैरप्रकारांना उद्युक्त करणारे, मदत करणारे व प्रत्यक्ष गैरमार्ग करणाऱ्यांवर दाखलपात्र व अजामीपात्र गुन्हा दाखल करण्यात येईल। सर्व उपाययोजना करण्यात येणार असून याची सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक व परीक्षेशी संबंधित सर्व घटक यांनी नोंद घ्यावी। बघा विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 10वी-12वीला जे विद्यार्थी आहेत त्यांनी सर्वात पहिले या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना शेअर करा। तुमच्या शाळेच्या ग्रुपमध्ये हा व्हिडिओ पाठवा, जेणेकरून त्यांना परीक्षेसंबंधित संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून लवकरात लवकर मिळेल।
तर बघा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना, तुमच्या वर्गाच्या ग्रुपमध्ये हा व्हिडिओ शेअर करा. तोपर्यंत पाहत राहा आपलं यूट्यूब चॅनल. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद. तर मित्रांनो, तुम्हाला विनंती आहे की आपल्या महाराष्ट्रातील नवनवीन योजना, शासन GR, शैक्षणिक माहिती व इतरही माहिती मिळवण्यासाठी आपल्या MG मराठी इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.